पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली होती आणि त्यावरनं खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय। बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी शिवसेना फोडली। बाळासाहेबांचा जर आदर असता तर शिवसेना त्यांनी फोडली नसती असं राऊत म्हणतायत। तर भाजप बाळासाहेबांचा फोटो राजकीय स्वार्थापोटी वापरतं असा घणाघात सुद्धा राऊतांनी केलाय। त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं। आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा प्रेरणा मार्गदर्शन घेतात का असा लोकांच्या मनात एक प्रश्न आहे। बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना किंवा आदरांजली वाहता ते व्हायलाच पाहिजे असे अनेक मान्यवर त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली वाहिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अनेक उपक्रमांची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे। गेल्या 3 वर्षात शिवसेना घराघरात पोहोचल्याचं शिंदे म्हणतायत। शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून चांदा ते बांदा शिवसेना आता घराघरात पोहोचल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। शिवसैनिक अनेक समाजभिमुख लोकाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि आजच्याही आम्ही 23 जानेवारी महत्त्वाचा दिवस आहेच, परंतु हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजच्या या 23 जानेवारीला आगळं वेगळं महत्त्व आहे। जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम जे आहेत हे सुरू करण्याची देखील घोषणा मी करतोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही असं मोठं वक्तव्य ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे। शिंदेंसोबत जाण्या इतके वाईट दिवस आलेले नाहीत, सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही असं म्हणत राऊतांनी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का या चर्चांना आता पूर्णविराम दिलेला आहे। या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा संजय राऊतांवर पलटवार केलाय। राऊतांचं माझ्यावर फार प्रेम असल्याचं शिंदे म्हणतायत। उठता बसता संजय राऊतांना मी स्वप्नात सुद्धा दिसतो असंही एकनाथ शिंदेंनी उपरोधिक टीका करत म्हटलंय। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही, सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही बरं का। भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते। ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या जिंकल्या पैशाचा वापर करून, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता। त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर। एवढं प्रेम आहे की बसता उठता झोपता स्वप्नात सुद्धा मी दिसतो। त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो की लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।